नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि नेहमीप्रमाणेच आज आपण क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमधला हा 42वा पार्ट पाहणार आहोत, ज्यामध्ये जी केचे आपण वन लाइनर क्वेश्चन घेतलेले आहेत. तर बघा, आता आजचा पहिला क्वेश्चन आहे, ध्वनीची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे डेसिबल. पुढचा क्वेश्चन आहे, नरेन कार्तिकेयन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कार रेसिंगशी हा रिलेटेड आहे नरेन कार्तिकेयन. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, खजुराहोची सुप्रसिद्ध मंदिरे कोणत्या राज्यात आहेत? तर खजुराहोची सुप्रसिद्ध मंदिरे ही मध्य प्रदेश या राज्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हिजिट इंडिया एअर 2023 मोहीम हा कोणत्या मंत्रालयाकडून राबविण्यात येत असलेला एक उपक्रम आहे? तर व्हिजिट इंडिया एअर 2023 ही मोहीम पर्यटन मंत्रालयामार्फत राबवलेली आहे. पुढचा क्वेश्चन आहे आता, लांब उडीचा विश्व रेकॉर्ड कोणाच्या नावे आहे? तर लांब उडीचा विश्व रेकॉर्ड म्हणजे अख्ख्या विश्वामध्ये त्याने रेकॉर्ड केलेला आहे, तर तो आहे माईक पोवेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, कालावल खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे? तर कालावल खाडी ही तेरेखोल नदी आहे, जी की कोकणात आहे, तर त्या नदीच्या मुखाशी आहे. पुढचा क्वेश्चन आहे, खडा टाकणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? तर खडा टाकणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे अंदाज घेणे. पुढचा क्वेश्चन बघा, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर आंबोली हे थंड हवेचे ठिकाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, जगातील पिरॅमिड हे आश्चर्य कोणत्या देशात स्थित आहे? तर जगातील पिरॅमिड हे आश्चर्य इजिप्त या देशात स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जनगण मन हे गीत कोणी लिहिले? तर जनगण मन हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. पुढचा क्वेश्चन आहे बघा आता, मज्जाव या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता? तर मज्जाव या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय आहे बंदी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेचे संक्षिप्त रूप कोणते? तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेचे संक्षिप्त रूप आहे IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. त्याचं संक्षिप्त रूप नीट लक्षात ठेवा, कारण याच्यावर खूपदा क्वेश्चन आलेला आहे. पुढचा क्वेश्चन आहे, पंचायत समिती पातळीवर ग्रामीण विकासाची जबाबदारी प्रामुख्याने पुढीलपैकी कोणावर असते? तर पंचायत समिती पातळीवर ग्रामीण विकासाची जबाबदारी ही गट विकास अधिकारी म्हणजेच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजेच BDO यांच्यावर असते. नेक्स्ट आहे, मराठी भाषेत नामाचे प्रकार किती? तर मराठी भाषेत नामाचे प्रकार आहेत 3. तर ते 3 प्रकार कोणते आहेत? तर पहिला आहे सामान्य नाम, दुसरा आहे विशेष नाम आणि तिसरा आहे भाववाचक नाम. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवरील धरणास कोणत्या नावाने ओळखले जाते? तर वैतरणा नदीवर धरणास मोडक सागर या नावाने ओळखलं जातं. पुढचा क्वेश्चन आहे, भारताचा एल्विस प्रेस्ले म्हणून ओळखला जाणारा सिने अभिनेता कोण? तर एल्विस प्रेस्ले म्हणून ओळखला जाणारा सिने अभिनेता आहे शम्मी कपूर. पुढचा क्वेश्चन बघा, दीन-ए-इलाही हे काय आहे? तर दीन-ए-इलाही ही अकबराने स्थापन केलेला पंथ आहे. बघा, आता हे आपलं स्मार्ट स्टडी कट्टा 2.0 हे आपल्या चॅनलचं नाव आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा. पुढचा क्वेश्चन आहे, एडो सिटी ऑफ होप या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर एडो सिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक आहेत बराक ओबामा, जे की अमेरिकेचे माजी राष्ट्रपती आहेत. पुढचा क्वेश्चन आहे, पृथ्वीवर दिवस व रात्र घडून येण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत असतो? तर पृथ्वीवर दिवस आणि रात्र हे 2 घटक कशामुळे घडून येतात? तर पृथ्वीची परिवलन गती जी असते तिच्यामुळे अशा प्रकारे घटना घडतात. परिवलन म्हणजे पृथ्वी जी स्वतःभोवती फिरते त्याला आपण परिवलन असं म्हणतो. आणि परिभ्रमण कशाला म्हणतात तर परिभ्रमण म्हणतात पृथ्वी सूर्याभोवती जेव्हा स्वतःभोवती फिरतच सूर्याभोवती जेव्हा फिरते त्याला परिभ्रमण असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तोंड या शब्दास समानार्थी शब्द कोणता? तर तोंड या शब्दास आनंद हा समानार्थी शब्द आहे. नेक्स्ट आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ बुलढाणा जिल्ह्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचा अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता?
तर महाराष्ट्राचा अतिपूर्वेकडील जिल्हा आहे गोंदिया. बघा आपला हा महाराष्ट्राचा नकाशा आहे आणि हा महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील म्हणजे इथला भाग जो आहे हा अतिपूर्वेकडचं टोक, तर इथं आहे गोंदिया हा जिल्हा आणि त्याच्या इकडे आहे भंडारा, खाली आहे गडचिरोली, नंतर इथे आहे चंद्रपूर. अशा प्रकारे एकदा तरी तुम्ही तुमच्या नोटबुकवर मॅप काढला आणि त्यावरील सर्व जिल्ह्यांचे नकाशामध्ये तुम्ही भरून घेतले तर अशा प्रकारे जिल्हा कोणत्या ठिकाणी हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी आहे उच्छ्वास. नेक्स्ट आहे शाश्वत या शब्दाचा शब्दसमूह कोणता? तर शाश्वत या शब्दाचा शब्दसमूह आहे कायम टिकणारी कोणतीही गोष्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे आता पुढचा क्वेश्चन आहे जाया या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? तर जाया या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पत्नी. नेक्स्ट आहे दोन नद्यामधील प्रदेशास काय म्हणतात? तर दोन नद्यामधील प्रदेशास म्हणतात दुआब. पुढचा क्वेश्चन पहा, पीतक्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर पीतक्रांती ही संज्ञा तेलबियाशी संबंधित आहे. नेक्स्ट आहे KYC या संक्षिप्त शब्दाचे संपूर्ण रूप का सांगा? तर KYC या शब्दाचे संपूर्ण रूप आहे नो युअर कस्टमर. नेक्स्ट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विमानतळ नागपूर येथे आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तर चांदीचा चमचा तोंड घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे गर्भश्रीमंत असणे. म्हणजे बघा आता मुकेश अंबानीच्या घरी एखादं लेकरू जन्माला आलं तर आपण काय म्हणणार आहे? चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला. नेक्स्ट आहे राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे? तर राष्ट्रपतीची निवडणूक जर लढवायची असेल आपल्याला तर त्याच्यासाठी किमान वय असणं 35 वर्ष असणं अत्यावश्यक आहे. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे? तर इलेक्ट्रिक करंट हा इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया, टू दी लास्ट बुलेट हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर हे पुस्तक आहे अशोक कामटे यांच्या जीवनावर आहे. टू दी लास्ट बुलेट म्हणजे जेव्हा 26/11चा हल्ला झाला होता तेव्हा अशोक कामटे यांनी खूप चांगल्या प्रकारे कामगिरी केली होती आणि याच्यात त्यांचं निधन पण झालेलं आहे आणि त्यांच्या जीवनावर आधारित अशा प्रकारे हे पुस्तक लिहिलेलं आहे. नेक्स्ट आहे भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबीचे प्रमाण इतके आहे? तर भारतीय राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी याचं प्रमाण आहे 2:3. तर बघा हा जो आपला भारतीय राष्ट्रीय ध्वज आहे तर याची उंची आणि लांबी, आता ही झाली लांबी, ही बघा मी बोल्ड करून दाखवत आहे. तर ही अशा प्रकारे ही लांबी आहे, हिची 3 प्रमाण आहे आणि हे जी रुंदी आहे त्यालाच उंची असं म्हणतो. तर ही 2 म्हणजेच हे 2:3 अशा प्रकारे याचं अंतर असतं. तर बघा जसे पक्षाचा थवा तसे कागदांचा काय असतो? तर गठ्ठा असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, बुद्धिबळात खेळाच्या सुरुवातीस कोण सर्वात जास्त संख्येत असतात? तर बुद्धिबळाच्या खेळाच्या सुरुवातीस प्यादे हे जास्त संख्येत असतात. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते डॅश डॅश हे 2 व्यक्तीचे एकसारखे कधीच नसतात? तर अंगुली मुद्रा हे 2 व्यक्तीचे कधीच सारखे नसतात. नेक्स्ट आहे बलसाड हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे? तर बलसाड हा जिल्हा गुजरात राज्यात आहे. तसंच आता पुढचा क्वेश्चन पाहूया, विद्युतधारा कोणत्या एककात मोजतात? तर विद्युतधारा हे ॲम्पियरमध्ये मोजली जाते. पुढचा क्वेश्चन आहे महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू केला? तर महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव हा लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला आहे. पुढचा आहे भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले आहे? तर लोणार सरोवर जे की बुलढाणा जिल्ह्यात आहे, याची निर्मिती उल्कापातामुळे झालेली आहे. आता पुढचा क्वेश्चन पहा, भारतीय द्वीपकल्प हिंदी महासागराचा भाग डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. तर भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील जो भाग आहे त्याला अरबी समुद्र म्हणून ओळखलं जातो. बघा आता हा इथे मी तुम्हाला भारतीय द्वीपकल्पाचा नकाशा काढून दाखवते. द्वीपकल्प म्हणजे भारताचा दक्षिणेकडचा जो भाग आहे त्याला आपण भारतीय द्वीपकल्प अशा प्रकारे म्हणतो आणि हा त्याचा पश्चिमेकडील भाग आहे. बोल्ड करून जे दाखवत आहे तर हा भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील भाग आहे आणि पश्चिमेला कोणतं समुद्र आहे? तर ते आहे अरबी समुद्र आणि आहे बंगालचा उपसागर.
बंगालचा उपसागर. नेक्स्ट आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? तर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आर-बी-आय तर तिची स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1935 साली. पुढचा आहे रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो? तर रडार यंत्रणेत रेडिओ लहरीचा वापर केला जातो. पुढचा क्वेश्चन पाहूया. महाराष्ट्र राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पहिल्यांदा कधी राबवली गेली? तर अशा प्रकारची जी मोहीम आहे ती 2007 मध्ये पहिल्यांदा राबवली गेलेली आहे. नेक्स्ट आहे दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? तर दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपट क्षेत्रासाठी दिला जातो. चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. आता तुम्ही म्हणता 2023चा कोणाला भेटला किंवा 2024, तर अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पाहताना पहिल्या 1 नंबरच्या व्हिडिओपासून शेवटचे सगळे जे आपण लास्टपर्यंत जे व्हिडिओ टाकलेले आहेत ते सगळे पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा नक्की फायदा होणार आहे. आपण त्यामध्ये व्यवस्थितरित्या करंट अफेअरचे पण क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. नेक्स्ट आहे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कुठे आहे? तर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ही पुण्याला आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया आता. कुफरी, चंद्रमुखी, सिमला या कोणत्या पिकाच्या जाती आहेत? तर कुफरी, चंद्रमुखी आणि सिमला या मिरचीच्या जाती आहेत. नेक्स्ट आहे ड्यूस हा प्रयोग कोणत्या खेळामध्ये केला जातो? तर ड्यूस हा शब्दप्रयोग बॅडमिंटन खेळामध्ये केला जातो. नेक्स्ट आहे टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडते? तर टच स्क्रीन मॉनिटर हे इनपुट आउटपुट डिव्हाइसमध्ये मोडते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. रंग माझा वेगळा हा काव्यप्रकार कोणाचा आहे? तर सुरेश भट जे कवी आहेत सुरेश भट यांचा हा रंग माझा वेगळा हा काव्यप्रकार आहे. नेक्स्ट आहे प्रसिद्ध नर्तक गोपीकृष्ण यांच्या नृत्याचा प्रकार कोणता आहे? तर गोपीकृष्ण यांचा नृत्याचा प्रकार आहे कथ्थक. नेक्स्ट आहे बुरशी ही वनस्पती खालील पर्यायापैकी कोणत्या गटातील आहे? तर बुरशी ही वनस्पती मृतोपजीवी या गटातील आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर बघा आता कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया ही वृत्तपत्र ॲनी बेझंट यांनी सुरू केलेली आहे. नेक्स्ट आहे पुणा लायब्ररीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर पुणा लायब्ररीची स्थापना 1852 रोजी झालेली आहे. नेक्स्ट बघा HDFC बँकेची स्थापना यावर्षी झाली. तर HDFCची बँकेची स्थापना 1994 साली झाली होती. नेक्स्ट क्वेश्चन पाहता. राजा हरिश्चंद्र हा चित्रपट कोणत्या वर्षी प्रदर्शित झाला? तर राजा हरिश्चंद्र हा चित्रपट 1913 मध्ये प्रसिद्ध किंवा प्रदर्शित झाला होता. नेक्स्ट आहे खालीलपैकी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर शांती स्वरूप भटनागर पुरस्कार हा विज्ञान क्षेत्राशी संबंधित आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. भारतात अनुसूचित जातींची सर्वाधिक संख्या कोणती आहे? तर अनुसूचित जातींची सर्वाधिक संख्या ही उत्तर प्रदेश राज्यात आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? खालीलपैकी त्रटिका हा शब्दाचा अर्थ काय? तर त्रटिका म्हणजेच कजाक बायको हा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट आहे महाराष्ट्र राज्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर त्याचं क्षेत्रफळ आहे 3,07,713 एवढं क्षेत्रफळ आपल्या महाराष्ट्र राज्याचं आहे. तर त्याला लक्षात ठेवण्यासाठी 30,77,13 असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढचा क्वेश्चन आहे वावटळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्तिमत्व आहे? तर वावटळ या पुस्तकाचे लेखक आहेत ते व्यंकटेश माडगूळकर. बघा टळ आणि ते पण गळ म्हणजे असं प्रकारे तुम्ही काहीतरी एक सिक्वेन्स किंवा काहीतरी माइंडमध्ये असं सेट करून तुम्ही अशा प्रकारचे नावं तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला आता. खालीलपैकी कोणता पदार्थ हा पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? तर दूध हा पदार्थ आहे तो पूर्णान्न म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट आहे पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? तर पाण्याचा गोठणबिंदू हा 0 अंश सेल्सिअस असतो. पुढचा क्वेश्चन आहे चहाचा शोध म्हणजे टी सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता? तर चायनामध्ये चहाचा शोध लागलेला आहे प्रथम. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आता. सोमनाथ मंदिर कोणत्या राज्यात स्थित आहे? तर सोमनाथ मंदिर हे गुजरात राज्यात स्थित आहेत. नेक्स्ट आहे भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर भारतातलं पहिलं पक्षी अभयारण्य हे कर्नाळा आहे जे की रायगड जिल्ह्यात आहे. नेक्स्ट आहे तार यंत्राचा शोध कोणत्या वर्षी लागला? तर इसवी सन 1837 मध्ये तार यंत्राचा शोध लागलेला आहे. पुढचा क्वेश्चन पाहूया. जागतिक वारसा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर जागतिक वारसा दिवस हा 18 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो.
नेक्स्ट आहे गोवा मुक्ती दिवस खालीलपैकी कधी साजरा केला जातो? तर 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिवस साजरा केला जातो. तर बघा इथे आपण अशा प्रकारे 70 GKचे ऑनलाईनर क्वेश्चन पाहिलेले आहेत. तर हे क्वेश्चन तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.